आज ना मी खूपच आनंदाने भारावून गेले होते आणि इमोशनल सुद्धा झाले होते. कारण सुद्धा तसं स्पेशल होतं. टीव्हीवर तुम्ही बघताय माझ्या जाऊबाईंचं नाव आता फ्लॅश होणार आहे. सहनिर्माता रश्मी दादासाहेब ढेंगळे. तर आज ना रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशन यांची एक नवीन वेब सीरीज रिलीज झाली होती. ज्याचे दिग्दर्शक आहेत सागर शेलार सर आणि सहनिर्माता आहेत माझ्या जाऊबाई आणि या वेब सीरीजचं नाव आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर ही वेब सीरीज आज रिलीज झाली आणि यामध्ये दीदी बघ. माझी पुतणी लीड रोलमध्ये आहे. जाऊबाईंनी सुद्धा काम केलं आहे. माझी दुसरी पुतणी रावी आणि दादा यांनी सुद्धा काम केलं आहे. पूर्ण फॅमिलीच यामध्ये आहे. त्यामुळे मला खूप आज आनंद होत होता आणि बघा स्टार्टिंगलाच इथे भुवी दिसत हे आहे. बघ तर दीदी. खूप छान तिने ॲक्टिंग केली आणि तेच बघून मला खूप आनंदसुद्धा झाला होता. आणि बघा खूप अशी एकदम नॅचरल अशी ती ॲक्टिंग करते. स्वतः दिग्दर्शकाने सुद्धा तिचं खूप कौतुक केलं होतं. संपूर्ण टीमने तिचं खूप कौतुक केलं होतं आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटत होतं कारण तिने खूप सुंदर अशी ॲक्टिंग केली होती. आणि पुढे बघा एक मोमेंट होता की त्यामध्ये ती बेशुद्ध पडते आणि यावेळी ना मला खूपच असं रडायला येत होतं कारण की खूप ते भयंकर वाटत होतं. जरी ती ॲक्टिंग असली तरी पण तिला अशा अवस्थेत बघणं माझ्यासाठी खूप असं डिफिकल्ट वाटत होतं. वीरासुद्धा इमोशनल झाली होती. ती म्हणत होती, "मम्मा दीदी खोटं-खोटं करते नाही ही, खरं नाही ना झालं." म्हटलं, "नाही ते खोटं आहे. ही ॲक्टिंग करते फक्त." तर असं होतं त्यामुळे मला खूप असं इमोशनल व्हायला होत होतं. आणि इथे बघा तिचे जे आई-बाबांचा ज्यांनी रोल मोठी मम्मी केलाय डॉक्टर ते आहे. सुद्धा ती बघ इतके मोठी मम्मी. उत्कृष्ट कलाकार आहेत. आणि इथे बघा माझ्या जाऊबाई ॲज अ डॉक्टर म्हणून त्या रोल करताय आणि त्या भुवीला पेशंट म्हणून तपासताय बघा. ताईंनी सुद्धा अप्रतिम ॲक्टिंग केली आहे. सगळेजण खूप ॲप्रिशिएट करत होते त्यांना आणि कारण त्यांनी फर्स्ट टाईम केलं होतं तरीसुद्धा खूप सुंदर त्यांनी ॲक्टिंग केली. तर ही वेब सीरीज ना इतकी सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित ही सीरीज आहे. तुम्ही नक्की बघा. तुम्हाला खूप आवडेल आणि बघितल्यानंतर मला कमेंट करा. मी याची लिंक ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि तिथे लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.